भिवंडीतील कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास आर पाटील यांच्या पॅनल प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमदार महेश चौगुलेंच्या मुलाचा पराभव झाला। त्यानंतर कोंबडपाडा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास विलास पाटील यांच्या घरावरती दगडफेक झाली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गट समोरासमोर आले आणि एकमेकांना भिडल्यामुळे दगडफेकही झाली। यावेळी पोलिसांनी लाठीमार केला, जमाव पांगवला। त्यानंतर आता विलास पाटील यांच्या बंगल्यातून 36 जणांना तर आमदार महेश चौगुले गटातील 8 जणांना ताब्यात घेतलंय। पोलिसांनी एक साधा 324,333 सेक्शन हाऊस ट्रेसपास या सेक्शन्स साधे लावण्यात आले आणि 109 कलम म्हणजे जीवे ठार मारण्याचा इरादा हा पोलिसांनी काही कारणास्तव त्यांनी लावलेला नाही आहे। आणि त्याचप्रमाणे आज न्यायालयामध्ये रिमांडच्या वेळेस मेडिकल सर्टिफिकेट हे जे जखमी आहेत, जे प्राईम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांचा मेडिकल सर्टिफिकेट देखील पोलिसांनी रिमांडच्या वेळेस सादर केला नाही। त्याबद्दल आम्ही आक्षेप कोर्टामध्ये नोंदवला आणि माननीय कोर्टाने सदर प्रकरणामध्ये दोन्ही पार्टीजना दोन्ही केस आणि काउंटर केस या दोन्ही पक्षकारांना 4 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे।